सर्व विद्यार्थ्यांच्या झेनिथ क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकमधील एक्झरसाइज 1.1 पाहणार आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचे बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहेत, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो नक्की पाहावा। माझे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील। तर यामधील पहिला क्वेश्चन आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू। म्हणजे या फॉलोइंग जे काही सेंटेन्स आहेत, जे काही इक्वेशन आहेत, हे आपल्याला ओळखायचे स्टेटमेंट आहेत की नाहीत। जर इन केस ऑफ स्टेटमेंट जर स्टेटमेंट असतील तर त्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करायची आहे। तर पहा, सगळ्यात पहिला एक्झाम्पल 5 + 4 = 13। तर मी स्टेटमेंटबद्दल तुम्हाला सांगितलं आहे की स्टेटमेंट कशाला म्हणायचं, की ज्या इक्वेशनला किंवा ज्या स्टेटमेंटला, ज्या सेंटेन्सला आपण ट्रू आहे की फॉल्स आहे असं सांगू शकतो, ते झाले स्टेटमेंट। तर बघा, तुम्ही मला हे सांगू शकता की हे फॉल्स आहे, जर आपण हे डिक्लेअर करू शकतो की हे ट्रू आहे की फॉल्स आहे, म्हणजे हे झालं स्टेटमेंट। म्हणजे बघा, पहिला याचा आन्सर झाला दिस इज a statement which is true, which is false, therefore its truth value is F, capital F। हे जे स्टेटमेंट आहे फॉल्स आहे, म्हणून आपण सांगू शकतो याची ट्रूथ व्हॅल्यू F आहे। दुसरं बघा, x - 3 = 14। आता या कंडिशनमध्ये काय आहे, या इक्वेशनमध्ये काय आहे, जर x ची व्हॅल्यू मी जर 17 पुट केली तरच याचं आन्सर हे 14 येतं। जर मी 17च्या व्यतिरिक्त कोणती सुद्धा व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर हे इक्वेशन बरोबर राहणार नाही, हे फॉल्स होणार। म्हणून हे स्टेटमेंट नाही, कारण दिस इज ॲन ओपन सेंटेन्स। कारण x जर व्हॅरीज झाला, x जर बदलला तर आपल्याला 14 हे आन्सर येणार नाही। x फक्त 17 असेल त्याच वेळेस 14 येईल। म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे जे सेंटेन्स आहे किंवा हे जे इक्वेशन आहे हे स्टेटमेंट नाही, हे काय आहे, ओपन सेंटेन्स आहे। दिस इज ओपन सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट। हे स्टेटमेंट नाही आहे। बघा, तिसरा एक्झाम्पल पहा, क्लोज द डोअर। सगळ्यांना माहीत आहे हे जे सेंटेन्स आहे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की इम्परेटिव्ह सेंटेन्स हे कधीच स्टेटमेंट नसतात। म्हणून याचा आन्सर येणार दिस इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट। हे स्टेटमेंट नाही। 4 नंबरचा एक्झाम्पल बघा, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर। बघा, 0 इज अ कॉम्प्लेक्स असर्टिव्ह सेंटेन्स आहे, ॲब्सोल्युटली इट इज अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे। हा, याचा हे सेंटेन्स एक तर ट्रू असेल एक तर फॉल्स असेल, ते आपण पाहू। पण याच्या खाली द्यावं लागेल आपल्याला दिस इज अ सेंटेन्स। आता बघा, याची जे ट्रूथ व्हॅल्यू हे आपल्याला काढायची आहे। मग पहा, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की a + ib असं आपण कॉम्प्लेक्स नंबरला लिहितो। तर 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे की नाही, तर 0 ला आपण या पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो, 0 + i0। म्हणजे बघा, याच फॉर्ममध्ये 0 ला सुद्धा आपण लिहू शकतो। याचा अर्थ 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे। म्हणून आपण लिहू शकतो दिस इज अ सेंटेन्स विच इज ट्रू, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी। अभ्यासाकरता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता। 5व्या नंबरचे एक्झाम्पल आहे आपल्याकडे, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट। आता सर्वांनाच माहिती आहे की हे जे सेंटेन्स आहे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे,
यांनी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की इम्परेटिव्ह सेंटेन्स हे कधीच स्टेटमेंट नसतात, म्हणून आपल्याला लिहावं लागेल धिस इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, therefore it is not statement. 6 नंबरचे एक्झाम्पल आहे कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. आपण हे 10th क्लासमध्येच पाहिलं आहे की कॉन्ग्रंट ट्रायंगल जे असतात ते सिमिलर असतात, म्हणून हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे आणि जे सेंटेन्स आपण ट्रू आहे की फॉल्स आहे सांगू शकतो ते आहे स्टेटमेंट. आपल्याला लिहावं लागेल this is a statement which is true, therefore its truth value is capital T. नंतरचे एक्झाम्पल आहे आपल्याजवळ x² इज इक्वल टू x. आता बघा या सेंटेन्सकडे किंवा या एक्झाम्पलकडे जर पाहिलं आपण तर आपल्या एक लक्षात येणार की एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल तर त्याच वेळेस हे जे इक्वेशन आहे सॅटिस्फाय होतं. जर एक्सच्या ठिकाणी जर आपण दुसरी जर एखादी व्हॅल्यू जर टाकली, दुसरी जर एखादी व्हॅल्यू आपण पुट केली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार नाही. म्हणून व्हेन एक्स इज इक्वल टू 1 त्याच वेळेस हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे एक्स जर व्हॅरीज झाला तर हे इक्वेशन सॅटिस्फाय कुठं होणार, कुठं नाही होणार. एक्स इज इक्वल टू 1 असेल त्याच वेळेस हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार, अदरवाईज सॅटिस्फाय होणार नाही. म्हणजे हे जे इक्वेशन झालं, हे जे स्टेटमेंट झालं हे ओपन सेंटेन्स आहे. धिस इज ओपन सेंटेन्स, हे ओपन सेंटेन्स आहे. तर पहा नंतरचं एक्झाम्पल आपल्याजवळ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आता सर्वप्रथम आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. बघा आपण 10th क्लासमध्ये शिकलेलो आहे x² + bx + c इज इक्वल टू 0. अशा पद्धतीचे जे इक्वेशन असतात हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात. आता इथं सांगितलं आहे की अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स, म्हणजे 2 रूट्सपेक्षा जास्त रूट्स त्याचे निघू शकत नाहीत. तर एकदम ट्रू आहे, कारण बघा इथं जे या इक्वेशनची जी डिग्री आहे म्हणजे हायेस्ट इंडेक्स हा 2 आहे आणि जो हायेस्ट इंडेक्स असते तेवढेच एक्सच्या व्हॅल्यूज येतात, तेवढ्याच एक्सचे रूट येतात आणि या सेंटेन्समध्ये एकदम ट्रू सांगितलेलं आहे. म्हणून आपण सांगू शकतो की हे स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट ट्रू आहे. तर बघा धिस इज स्टेटमेंट which is true, therefore its truth value is capital T. बघा यानंतरचे एक्झाम्पल डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तर पहा हे जे सेंटेन्स आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे हे जे सेंटेन्स आहे हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि आपण पाहिलं आहे की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे आहेत हे कधीच स्टेटमेंट नसतात. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की धिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, therefore it is not a statement. यानंतरचे एक्झाम्पल आहे आपल्याजवळ सन सेट्स इन द वेस्ट. आपणा सर्वांना माहिती आहे की हे जे सेंटेन्स आहेत युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट होणार आहे. धिस इज स्टेटमेंट which is true, therefore its truth value is capital T. त्यानंतरचे एक्झाम्पल आहे आपल्याजवळ ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. तर पहा याकरता आपल्याला एका ट्री डायग्रामवरून लक्षात येणार आहे. हे बघा आर रिअल नंबर्स इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, रॅशनल नंबर
अँड इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबरमध्ये सुद्धा 3 पार्ट्स, नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स. तर बघा यावरून आपण काय ध्यानात घेऊ शकतो, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. बघा या ठिकाणी आपण सांगू शकतो की होल नंबर जे आहेत हे सर्व होल नंबर्स हे रिअल नंबर असतील, परंतु सर्व रिअल नंबर म्हणजे ऑल रिअल नंबर्स हे होल नंबर नसणार आहेत. याचा अर्थ हे जे सेंटेन्स आहे हे रॉंग आहे हे आपण सांगू शकतो, म्हणजे हे झालं स्टेटमेंट. बघा दिस इज स्टेटमेंट which is false. Its truth value is capital F. बघा त्यानंतरचं एक्झाम्पल, कॅन यू स्पीक इन मराठी. लक्षात येत आहे की हे जे सेंटेन्स आहे हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. धिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट. यानंतर जे एक्झाम्पल आहे आपल्याजवळ, x² - 6x - 7 = 0. परंतु पहा या ठिकाणी आपल्याजवळ कंडिशन दिली आहे x = 7. तर x = 7 असताना हे इक्वेशन सॅटिस्फाय करते की नाही करत हे आपल्याला चेक करायचं आहे. तर पहा एक्सच्या ठिकाणी आपण 7 पुट करूया. 7चा स्क्वेअर 49 - 6 7 42, 49 - 42 7, 7 - 7 = 0. म्हणजे याचा अर्थ हे इक्वेशन x = 7 असताना सॅटिस्फाय करते. याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे x = 7 असताना ट्रू आहे. म्हणजे धिस इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. पहा पुढचं सेंटेन्स, पुढचं एक्झाम्पल, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. आता बघा हे ट्रू आहे की फॉल्स आहे सांगू शकतो की नाही सांगू शकत. सर्वप्रथम तर आपल्याला क्यूब रूट्स ऑफ युनिटी माहिती पाहिजे. तर क्यूब रूट्स आहे युनिटीचे, एक आहे 1, सेकंड आहे ओमेगा, थर्ड आहे ओमेगा². आणि आपल्याला रूल माहिती आहे की जर या तिघांची प्लस केली तर याचा आन्सर आपल्याजवळ येतं 0. तर त्यांनी सुद्धा हे सांगितलं आहे की द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0 आणि हे ट्रू आहे. म्हणजे झालं बघा, धिस इज अ स्टेटमेंट which is true, therefore its truth value is कॅपिटल T. स्क्रीनशॉट काढू शकता. पहा पुढील सेंटेन्स आहे, पुढील एक्झाम्पल आपल्याजवळ, इट रेन्स हेविली. तर या सेंटेन्सकडे पाहून आपल्या असं लक्षात येईल की हे ओपन सेंटेन्स आहे, कारण इट व्हॅरीज फ्रॉम सिटी टू सिटी. सिटी टू सिटी हे जे आहे हे व्हॅरीज होणार आहे, बदलणार आहे. तर बघा, तर आपण सांगू शकतो धिस इज ॲन ओपन सेंटेन्स. तर पहा क्वेश्चन नंबर 2 आहे आपल्याजवळ, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट सिम्बॉलिकली. जे स्टेटमेंट आपल्याला दिलेले राहतील त्याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर पहा पहिलं एक्झाम्पल आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. या ठिकाणी आपल्याला 2 सेंटेन्स दिले आहेत आणि ते 2 सेंटेन्स अँड या वर्डनं जोडलेले आहेत. तर पहा याला लिहायचं कसं. एक्झाम्पल जर पेपरमध्ये बोर्डच्या एक्झाममध्ये आलं तर आपल्याला या पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. लेट पहिला सेंटेन्सला आपल्याला पी कन्सिडर करायचं आहे, दुसऱ्या सेंटेन्सला आपल्याला क्यू कन्सिडर करायचं आहे. पी कन्सिडर केलं नागपूर इज इन महाराष्ट्र, क्यू कन्सिडर केलेला आपण चेन्नई इज इन तामिळनाडू.
तर सिम्बॉलिकली फॉर्म बघा, पहिला आहे पी, त्यानंतर आहे क्यू, आणि दोघांच्या बिटवीनमध्ये म्हणजे मधामध्ये आहे अँड, आणि अँड आपण डिनोट करतो उलट्या व्हीनं. म्हणजे या पद्धतीनं याचा सिम्बॉलिकल फॉर्म होणार. सेकंड एक्झाम्पल आहे आपल्याजवळ, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल. बघा या ठिकाणी आपण लेट पहिल्या जो सेंटेन्स आहे त्याला पी कन्सिडर करूया, ट्रायंगल इज इक्विलॅटरल, आणि सेकंड सेंटेन्स जे आहे त्याला क्यू कन्सिडर, ट्रायंगल इज आयसोस्केल. बघा दोन सेंटेन्सला आपण कन्सिडर केलं, एकाला पी केलं एकाला क्यू केलं. तर द सिम्बॉलिकल फॉर्म इज, तर पहा पहिलं सेंटेन्स आहे पी, दुसरं सेंटेन्स आहे क्यू, आणि दोघांनाही जोडण्याचं काम केलं आहे ऑर या वर्डनं. तर ज्यावेळेस ऑर हा वर्ड असते त्यावेळेस ते डिसजंक्शनचं एक्झाम्पल असते, आणि डिसजंक्शन आपण व्ही या लेटरने डिनोट करतो. म्हणून याला आपण वाचू शकतो पी ऑर क्यू. अशा पद्धतीने याला आपण सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये लिहू शकतो. थर्ड एक्झाम्पल आहे आपल्याजवळ, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90. पहिल्या सेंटेन्सला आपण कन्सिडर करूया पी, द अँगल इज राईट अँगल. दुसऱ्या सेंटेन्सला कन्सिडर करूया क्यू, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. आणि दोन्ही सेंटेन्सला जॉईन करण्याचं काम इफ अँड ओनली इफ या वर्डने केलं आहे. तर पहा द सिम्बॉलिकल फॉर्म इज, जर इफ अँड ओनली इफ या वर्डने या शब्दाने जर दोन सेंटेन्स जोडल्या गेले असतील तर ते एक्झाम्पल होते डबल इम्प्लिकेशनचं. तर पहा, तर याला कसं लिहिणार आपण, पी डबल इम्प्लाईज क्यू, ज्याकडे दोन्हीकडे बाण असेल अशा पद्धतीनं आपण याला लिहू शकतो, डिनोट करू शकतो. तर पहा या पुढील एक्झाम्पल, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूज. या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावं लागेल पहिल्या सेंटेन्सला पी, दुसऱ्या सेंटेन्सला क्यू. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवण्यासारखं आहे कन्सेप्ट आहे की जर सेंटेन्स निगेटिव्ह दिलेलं असेल तरीसुद्धा आपल्याला कन्सिडर करताना पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कन्सिडर करायचं आहे. पीला कन्सिडर करायचा अँगल इज ॲक्यूट, क्यूला कन्सिडर करायचा अँगल इज ऑब्ट्यूज. तर पहा आपण या ठिकाणी जे सेंटेन्स कन्सिडर केले आहेत ते पॉझिटिव्ह केलेले आहेत. द सिम्बॉलिकल फॉर्म इज, आता याचा सिम्बॉलिकल फॉर्म कसा होणार, अँगल इज नायदर ॲक्यूट, म्हणजे अँगल इज ॲक्यूटला आपण पी कन्सिडर केला आहे, आणि याच्या उलट म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी दिला आहे. म्हणजे पीचं निगेटिव्ह म्हणजे काय होणार आहे, निगेशन ऑफ पी. त्यानंतर क्यूचं सुद्धा इथं या ठिकाणी निगेटिव्ह दिलं आहे, निगेशन ऑफ क्यू. आणि दोघांना जोडण्याचं काम नायदर आणि नॉरनं केलं आहे. आता पहा, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो किंवा बट असे जर आपल्याला वर्ड जर जोडताना दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण अँड वापरायचं आहे, कंजंक्शन वापरायचं आहे. हा कन्सेप्ट आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. तर अँड हा सेंटेन्ससाठी आपण यूज करू शकतो. पहा फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे, इफ ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B देन मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. पीला कन्सिडर केला आपण, पहिल्या सेंटेन्सला कन्सिडर केला आहे पी, दुसऱ्या सेंटेन्सला कन्सिडर केला आहे क्यू. पी कन्सिडर केला आहे ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B, क्यू कन्सिडर केला आहे मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल C इज इक्वल टू 90. तर पहा सिम्बॉलिकल फॉर्म काय होणार आहे, पहिलं सेंटेन्स ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल म्हणजे झालं पी, सेकंड सेंटेन्स झालं क्यू, आणि दोघांनाही जॉईन करण्याचं काम इफ आणि देन केलेलं आहे. म्हणजे हे आहे कंडिशनल सेंटेन्स. आणि कंडिशनल जर आपल्याला दिलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण एकीकडे बाण दाखवून त्याला डिनोट करू शकतो. म्हणजे याला आपण वाचू शकतो पी इम्प्लाइज क्यू किंवा पी कंडिशनल क्यू. त्यानंतर एक्झाम्पल आहे आपल्याजवळ, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. तर पहा या ठिकाणी पहिलं जे सेंटेन्स आहे त्याला कन्सिडर करूया आपण पी, दुसरं जे सेंटेन्स आहे त्याला कन्सिडर करूया क्यू. द सिम्बॉलिकल फॉर्म इज, पहा सिम्बॉलिकल फॉर्म काय होणार आहे, पहिलं सेंटेन्स आहे हिमा दास विन्स गोल्ड मेडल, त्याच्याकरता आपण लिहिणार आहे पी. दुसरं सेंटेन्स आहे शी रन्स फास्ट, त्याकरता लिहिणार आपण क्यू. आणि दोन्ही सेंटेन्स जे आहेत ते जॉईन झालेले आहेत इफ अँड ओनली इफ या वर्डने. आणि ज्यावेळेस हा वर्ड जॉईन करण्यासाठी वापरतात त्यावेळेस हे जे आहे हे सेंटेन्स कंडिशनल होतं, बाय कंडिशनल होतं. आणि बाय कंडिशनलसाठी आपण दोन्हीकडे बाण दाखवतो
अशा पद्धतीनं आपण याला डिनोशन देतो. म्हणजे याला वाचू शकतो आपण P डबल इम्प्लाइज Q किंवा P बाय कंडिशनल Q. नंतरचं सेंटेन्स आहे आपला, जो नंतरचं एक्झाम्पल आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. तर आताच मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला जे सेंटेन्स कन्सिडर करावे लागतात ते पॉझिटिव्ह सेंटेन्स कन्सिडर करायचे असतात. म्हणजे पहिलं जर आपल्याला सेंटेन्स कन्सिडर करायचं झालं तर एक्स इज नॉट जरी असेल तरी आपल्याला सेंटेन्स कन्सिडर करताना पॉझिटिव्ह सेंटेन्स कन्सिडर करायचे आहे. म्हणून एक्स इज अन इरॅशनल नंबर याकरता आपण P कन्सिडर करू. दुसरं सेंटेन्स आहे एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर, याकरता आपण Q कन्सिडर करूया. सिम्बॉलिकल फॉर्म होणार आहे याचे. पहिला आहे P, म्हणजे पहा एक्स इज नॉट इरॅशनल, इथं निगेटिव्ह आहे म्हणून Pचं निगेशन ऑफ P. दुसरा सेंटेन्स आहे आपल्याजवळ Q, आणि याला जॉईन करण्याचं काम बट या वर्डनं केलं आहे. आणि ज्यावेळेस बट या वर्डनं केलं असते हे असते कंडिशनल, आणि कंडिशनल नाही, हे असते कंजंक्शन, आणि कंजंक्शन आपण डिनोट करतो उलट्या व्हीनं. आणि याला आपण वाचू शकतो निगेशन ऑफ P अँड Q. अशा पद्धतीनं आपण याला डिनोशन देऊ शकतो.